नमस्कार मित्रांनो. कोविड-19 आणि संपूर्ण तणावमुक्ती या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. भारतामध्ये कोविडचे आगमन होऊन जवळजवळ 6 ते 8 महिने झाले आहेत. आता कोविडची दुसरी इनिंग चालू होत आहे. आपल्याला माहीतच असेल की ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये भारतीय संघ नेहमी दुसऱ्या डावामध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये चांगली बॅटिंग करतो, त्याचप्रमाणे कोविड सध्या दुसऱ्या इनिंगमध्ये जबरदस्त बॅटिंग करत आहे आणि रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. लोकांना प्रचंड तणाव आहे आणि ह्या तणावातून मार्ग कसा काढावा ह्यासाठी आज आपल्याकडे उच्च विभूषित PC रॉय पुरस्कार विजेते डॉक्टर अविनाश सुपे सर आज आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. बातचीत करण्यापूर्वी मी एवढंच म्हणेन की हिंदी चित्रपटामधलं एक गाणं मी आपल्याशी शेअर करू इच्छितो. ते गाणं आहे गमन चित्रपटातलं. सीने में जलन आँखों में तूफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है, सीने में जलन. आपण सरांना ह्याच गाण्याच्या आधारे प्रश्न विचारूया की ह्या शहरात नाही तर संपूर्ण जगात माणूस परेशान काय आहे. सॉरी, काय झालं ठीक. गेल्या 8 महिन्यामध्ये साधारणतः जगात चीनमधून हा आजाराला सुरुवात झाली. जर तुमच्या लक्षात आलं असेल की गेल्या 20 वर्षामध्ये आपल्याकडे बॅक्टेरियांच्या ऐवजी व्हायरसचं प्रमाण जास्त व्हायला लागलं आहे. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा H1N1 म्हणजे स्वाईन फ्लू म्हणतो ते आला, त्याच्यानंतर सार्स आला, नंतर मार्स आला, निपहा, इबोला किंवा ह्या अशा सगळ्या व्हायरसेस बरोबरच आता हा करोना व्हायरस हा साधारण डिसेंबर 19 मध्ये आपल्याला सुरुवात दिसायला लागली आणि चायनामधलं जे वुहान नावाचं शहर आहे या शहरातून याचा उगम झाला. प्रथम लोकांना वाटलं की हा अत्यंत साधा व्हायरस असेल, पण जेव्हा लक्षात आलं की हा व्हायरस फार वेगाने पसरतो आणि ह्या पसरणाऱ्या व्हायरसवर आपल्याकडे तसं काही फारसं औषध नाही आणि तो लोकांचा मृत्यू घेऊ शकतो, अशा वेळी ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी त्याची खरी आपल्याला परिस्थिती कळायला लागली आणि मग हळूहळू हा विविध देशांमध्ये पसरायला लागला. तो युरोपमध्ये प्रथम गेला, त्याच्याचबरोबर तो बाकीच्या ईस्ट देशांमध्ये गेला, परंतु पहिल्यांदा ईस्टच्या देशांनी त्याच्यावर बऱ्यापैकी नियंत्रण आणलं. साधारण मार्च महिन्यामध्ये पहिल्या 15 दिवसामध्ये असं लक्षात आलं की इटली, स्पेन ह्या देशांमध्ये त्याचा खूप प्रादुर्भाव झाला आणि साधारण मार्च ते एप्रिलमध्ये युरोपमध्ये त्याचा खूप आपल्याला प्रसार दिसू लागला. पण हळूहळू तुमच्या लक्षात आलं असेल की इटली आणि स्पेननी त्याच्यावर नियंत्रण लावलं, जर्मनी आणि वगैरे, आणि मग त्याचा साधारणतः प्रवास नंतर मग अमेरिका, भारत, ब्राझील अशा देशांकडे गेला आणि प्रत्येक देशामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं चित्र आपल्याला दिसतं. जसं भारतामध्ये आपल्याला मुंबईपासून सुरुवात झाली, मुंबई आणि दिल्ली, आणि आता लक्षात आलं आहे तुमच्या की मुंबईमध्ये आहे पण त्याच्यापेक्षा आता ठाणे, पुण्यामध्ये जास्त झालं आहे आणि इतर राज्यांमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये जी महत्त्वाची राज्य ज्याच्यामध्ये आहे त्यावेळी महाराष्ट्र हा तर नक्कीच या बाबतीत खूप त्याच्यामध्ये प्रसार झालेला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटका, दिल्ली, आसाम या सगळ्या अशा राज्यांमध्ये तो खूप पसरला आणि तसंच अमेरिकेमध्ये सुद्धा पहिल्यांदा तो न्यूयॉर्कमध्ये होता. आता हळूहळू न्यूयॉर्कमधली रुग्णांची संख्या कमी होत चालली, परंतु तो कॅलिफोर्निया, टेक्सास अशा ह्या विविध राज्यांमध्ये पसरला. सो आपल्याला लक्षात आलं की गेल्या 8 महिन्यामध्ये हा विविध पद्धतीने पसरतोय, परंतु आज भारताचा नंबर आपण 1 आहोत असं म्हणायला हरकत नाही. आज आपल्याकडे 96,000 रुग्ण दिवसाला गेल्या 2 दिवसामध्ये आपण पाहिले आणि मृत्यूचं प्रमाणसुद्धा आपल्या इकडे आहे. इतर देशांच्या मानाने आपल्या इथे मृत्यूचं प्रमाण कमी आहे, म्हणजे पर्सेंटेज वाईज,
तरी पण जी रुग्णसंख्येची वाढ आहे ती अत्यंत वेगाने होत चालली आहे. आणि म्हणूनच तू म्हणलास तसं की त्यामध्ये परेशान होण्यासारखंच काम आहे. या आपण त्यासुद्धा चिंतेचा विषय आपण केला पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे. मला वाटतं हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. सर, हे झालं कसा आला ते, परंतु बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांच्या बाबतीत गैरसमजुती आहेत आणि मी विविध चॅनल्सवर विविध मुलाखती मराठी, इंग्रजी, हिंदी सगळ्या बघितल्या. याच्यातून काही प्रश्नांची उत्तरं मला मिळत नाही. तर तो प्रश्न असा आहे की नक्की कोविड-19 हा जो व्हायरस आहे तो शरीरामध्ये प्रवेश कशा पद्धतीने करतो आणि त्याच्या पुढे तो शरीरावर कसे नियंत्रण मिळवतो, याविषयी आपण थोडंसं सांगावं. या कोविड-19 हा आजाराचं नाव आहे. टू नॉव्हेल करोना हे व्हायरसचं नाव आहे. आता हा व्हायरस हा इतर व्हायरसेसपेक्षा थोडासा जड असतो आणि त्याच्यामुळे जर एखाद्याला व्हायरसची लागण झाली असेल आणि तो व्यक्ती खोकलं किंवा त्यांनी शिंक केली, नॉर्मली हा आपल्या शरीराच्या घशामध्ये किंवा रेस्पिरेटरी ट्रॅक्ट किंवा नाकाच्या इथे राहतो आणि तिथून तो शिंकला की तो साधारणतः 1 मीटरपर्यंत खाली पडू शकतो. आणि ह्या काळामध्ये जर तुम्ही त्याच्या जवळ असाल तर तुमच्या अंगावर त्याचा होतो आणि मग नाकाद्वारे किंवा तोंडाद्वारे ह्याचा आपल्याकडे होतो आणि कधीकधी डोळ्यातूनही जाऊ शकतो. परंतु ह्या 2 महत्त्वाचे म्हणजे नाक आणि तुमचं तोंड आणि घसा, यातून त्याचा आपल्या शरीरात अंतर्गत जात होतो. पण त्याच्या पुढे ज्यावेळी तो गेला की तो आपल्या शरीरावर विविध प्रकारची प्रक्रिया सुरू करतो. एक म्हणजे की तो आपल्याला सुरुवातीला खवखवणं किंवा एक प्रकारचं कुठलाही इन्फेक्शन असेल तर ताप येणं किंवा शिंका येणं अशा प्रकारे सुरुवात होते. पण हळूहळू हा आपल्या जी श्वासनलिका आहे आणि आपली जी फुफ्फुसं आहे याची आतली आवरणं आहेत त्याच्यामध्ये सूज आणतो आणि त्याच्यामध्ये तिथे जसं एखाद्याला काही लागल्यानंतर पाणी होतं तसं त्याच्यामध्ये छातीमध्ये पाणी व्हायला लागतं, आपल्या फुफ्फुसात पाणी होतं, ती लंग्स फ्लड होत जातात आणि त्याच्यामुळे आपली श्वास घेण्याची जी शक्ती असते ती कमी होते आणि त्याच्यामुळे लोकांना ब्रेथलेस होतं, आपलं जे ऑक्सिजन सॅच्युरेशन होतं ते कमी होतं आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याचे इफेक्ट दिसायला लागतात. याचबरोबर बाकीचे जे आपले अवयव आहेत ज्याच्यामध्ये हार्ट आहे, तो आपल्या हृदयाला एक सूज आणू शकतो, तो आपली जी रक्त गोठण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण तो वाढवू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला पॅरालिसिस, हार्ट अटॅक किंवा किडनी बाकीचे आजार हे सगळे होऊ शकतात. आणि त्याचबरोबर पुढे काही वेळा गेल्यानंतर ते बाकीचे कधी एखाद्याला विसरणं, न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स येणं, अशाही प्रकारचे सिम्पटम्स ह्या कोविडमुळे येऊ शकतात. त्यामुळे हा कोविड एकदा शरीरात शिरला की हा विविध प्रकारे ॲक्ट करतो आणि त्याच्यामुळे ह्याचं जे आता पॅथोजेनेसिस आहे म्हणजे आता कसा तो आपल्या शरीरावर करतो ह्याच्यावर आता हळूहळू अभ्यास चालू आहे. इटलीमधून सुद्धा अभ्यास आले होते. पण त्यात मेन 2 गोष्टी आहेत की तो आपल्या शरीरातल्या काही ज्या संस्था आहेत त्या स्टिम्युलेट करतो. लोकांना बऱ्याच वेळा डायबिटीस पण होतो, म्हणजे ज्यांना नसतो डायबिटीस त्यांना डायबिटीस होतो आणि त्यामुळे हा आपल्या शरीरामध्ये जाऊन तशी जी दुर्दशा करतो त्याच्यामुळे हा सगळा लोकांना त्रास होतो. अच्छा, फार सुंदर. मी आपल्याला काही शब्द या काळामध्ये नवीन पहिल्यांदा ऐकायला मिळाले. उदाहरणार्थ कंटेनमेंट झोन, क्वारंटाईन, PPE किट, N95 मास्क, सर्जिकल मास्क, फेस शिल्ड, रेड झोन, ग्रीन झोन, ऑरेंज झोन, लॉकडाऊन, जनता कर्फ्यू. आता हे शब्द जे आहेत हे सरकारने ज्या उपाययोजना केल्या ह्याच्या संदर्भात आहे. तर ह्या उपाययोजना करताना ह्या काही गोष्टी एक थोडक्यात आपण सांगू शकाल का की नक्की कशा प्रकारे उपाययोजना झाल्या? सुरुवातीला ज्यावेळी हा आजार आला त्यावेळी बऱ्याच वेळा या आजाराबद्दल लोकांना काहीच माहीत नव्हतं. शास्त्रज्ञांना पण माहीत नव्हतं आणि लोकांना माहीत नव्हतं, समाजाला माहीत नव्हतं. परंतु गेल्या काही वर्षातील अनुभवांवरून आणि 1920 मध्ये झालेल्या पॅन्डेमिकच्या अनुभवावरून, म्हणजे ज्याला जागतिक महामारी आपण असं म्हणतो, त्यावरून असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येकाने करायला पाहिजे. एक म्हणजे एकामेकाशी असलेला संसर्ग आपण टाळायला पाहिजे. मग आता हा संसर्ग टाळण्यासाठी आपण काय करतो की आपण सामाजिक विलगीकरण असं म्हणतो. याचा अर्थ सोशल डिस्टन्स.
म्हणजे साधारण मी म्हटलं हा व्हायरस जड असल्यामुळे 1 मीटरपर्यंत पडतो. म्हणून जर तुम्ही तुमच्या दोघांमध्ये जर 2 मीटरचं अंतर ठेवलं तर युजली हा व्हायरस आपल्याला जात नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी आपण बोलतो, जोरजोराने बोलतो, त्यावेळी सुद्धा व्हायरस हा बाहेर पडू शकतो. म्हणूनच आपण अंतर थोडंसं ठेवलं पाहिजे. त्याच्यावरून हा सोशल डिस्टन्सिंग आणि विलगीकरण शब्द आहे. दुसरा शब्द आला की अशा ज्या व्यक्ती आहेत त्यांनी तर नक्कीच मास्क किंवा मुखपट्ट्या वापरल्या पाहिजेत. हाही जो पूर्वी होता तो शब्द मुखपट्टी किंवा मास्क हा आपण साधारणतः सार्स असताना वापरल्या होत्या, पण आपल्या देशात तेवढे वापरले नव्हते. आता ह्या ज्या मुखपट्ट्या असतात ह्या अनेक प्रकारच्या असतात. साध्या कापडाच्या असतात, त्याच्यामध्ये नंतर त्या 2 लेअर मास्क असतात जे मी आता सर्जिकल मास्क म्हणतो, किंवा ट्रिपल लेअर मास्क असतात, किंवा N95 मास्क असतात. त्याप्रमाणे N99 मास्क असतात, N100 मास्क असतात, E100 मास्क असतात. म्हणजे N95च्याही पलीकडे जाणारे असतात. N95 म्हणजे काय की 2 स्टँडर्ड डिव्हिएशन, 95% ते व्हायरसेस अडकवतात. आणि अल्टिमेटली हा जो खेळ आहे करोनाचा, हा व्हायरल लोडचा खेळ आहे. तुमच्या जर लक्षात आलं की काही लोकांना काहीच लक्षणं येत नाहीत आणि काही लोकांना खूप लक्षणं येतात, तर किती व्हायरल लोड आहे आणि तुमच्या शरीराची त्याला काय असलेली रिॲक्शन काय आहे ह्याच्यावर सगळा हा खेळ आहे. आणि त्याच्यामुळे आपण या मुखपट्ट्या, सामाजिक विलगीकरण आणि सॅनिटायझेशन म्हणजे अल्कोहोल बेस्ड याने हात धुत आणि ह्या 3 गोष्टींमुळे आपण व्हायरसेस आपल्या अंगावर जरी पडले कुठून तरी आपण ते आपल्या शरीरात न जाऊ देता ते स्वच्छ करता आले. हा एक महत्त्वाचा. दुसरा एक महत्त्वाचा शब्द इथं वापरला गेला तो म्हणजे क्वारंटाईन. क्वारंटाईन म्हणजे की असं लक्षात आलं की हा जर संसर्ग आपल्याला पसरवायचा नसेल तर आपण ज्याला कधी काही संशय आहे किंवा ज्याला खरोखर त्याचा संसर्ग झाला आहे त्याला वेगळं ठेवायचं. म्हणजे काय होईल की त्या करोनाशी जो काही आजार आहे तो संपेपर्यंत त्याचा इतर लोकांशी जर संसर्ग आला नाही तर तो इतरांना होण्याची शक्यता कमी. आणि ह्यालाच आपण अलगीकरण म्हणायला, म्हणजे त्या माणसाला अलग ठेवायचं. आणि तो अलगीकरण हा शब्द आला. त्यामुळे विलगीकरण म्हणजे 2 जणांमधलं असं अंतर आणि अलगीकरण म्हणजे क्वारंटाईन. अशा प्रकारे हे 2 शब्द आपण नवीन निर्माण केले. आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणलात तसं PPE किट म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर खरोखर करोना रुग्णांची जर ट्रीटमेंट करायची असेल आणि ते डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, हेल्थ वर्कर्स असतील, त्यांनी जास्त काळजी घेतली पाहिजे. म्हणजे ज्यावेळी करोना रुग्णालयामध्ये ते काम करतात त्यावेळी त्यांनी ते PPE वापरलं पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांना जास्त सेफ असतं ते. अर्थात PPE वापरणं हे काही सोपं नसतं, त्यासाठी एक पद्धत असते. डॉनिंग आणि डॉफिंग म्हणजे कसं घालायचं आणि कसं काढायचं त्यासाठी वेगळ्या रूम्स लागतात, त्याची एक पद्धत आहे. आणि ते करत असताना सगळीकडे हात लावू नये आणि ते घाम येतो त्याला, कारण तुम्ही खूप त्याच्यावर कव्हर घातलेलं असतात. अशा प्रकारे तुम्हाला मनाची तयारी बरीच करावी लागते. अच्छा, हे झालं विलगीकरण अलगीकरणचं. प्रश्न असा येतो की जर आपल्या शरीरात व्हायरस गेला तर बऱ्याचशा प्रकारच्या टेस्ट आहेत. स्वॅब टेस्ट आहे म्हणा किंवा अँटीजन टेस्ट आहे, अँटीबॉडी टेस्ट आहे. बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न पडतो किंवा प्रायव्हेट लॅबवाले सुद्धा किंवा प्रायव्हेटकडे कोणी गेल्यानंतर त्यांना कुठली टेस्ट करायची हे कळत नाही आणि त्याच्यात गोंधळ उडतो. तर आपण सांगू शकाल की नक्की कुठल्या वेळी कुठली टेस्ट करावी लागेल? व्हायरस ज्यावेळी जातो त्यावेळी व्हायरस आपल्याला जर निदान करायचं असेल तर त्यासाठी 2 टेस्ट असतात. एक म्हणजे RT-PCR, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज पॉलिमरेज चेन रिॲक्शन. म्हणजे ह्याच्यामध्ये व्हायरसचा DNA आपण त्या टेस्टमध्ये शोधतो आणि त्याची किती सायकलमध्ये तो डिटेक्ट होतो याच्यावर व्हायरल लोड साधारणतः अवलंबून असतो. CT व्हॅल्यू ज्याला म्हणतो आपण त्याप्रमाणे. परंतु RT-PCR हा 70 ते 72% रुग्णांमध्ये पॉझिटिव्ह येते आणि 30% रुग्णांमध्ये ते आपण पॉझिटिव्ह येऊ शकत नाही, म्हणजे कधी येत नाही. परंतु जे अँटीजेन टेस्ट आहे, रॅपिड अँटीजेन टेस्ट आहे, जशी आपल्याकडे मलेरियाला होते किंवा डेंग्यूला असते रॅपिड टेस्ट आणि इलायझा टेस्ट आपण जसं म्हणतो, तसं इथेही रॅपिड अँटीजेन टेस्ट आहे. त्याच्यामध्ये 50% पॉझिटिव्हिटी येते. परंतु ती टेस्ट आपण कुठेही करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपले रिझल्ट्स अर्ध्या तासात ते 1 तासात येतात. त्याच्यामुळे RT-PCRला आपल्याला जवळजवळ 24 तास लागतात बऱ्याच वेळा. त्याच्यामुळे आता लोकांना कसं आहे, एखाद्याला खूप सिम्पटम्स असतील
तर त्यांनी पहिले RT-PCR करावी आणि दॅट इज द बेस्ट थिंग. पण एखाद्याला ज्यावेळी सर्व्हेलन्स करायचा असेल त्यावेळी तुम्ही अँटीजेन टेस्ट करावी. ती जर तुमची पॉझिटिव्ह आली तर तुम्हाला डेफिनेटली ट्रीटमेंट द्यावी. ती जर निगेटिव्ह आली आणि तुम्हाला तरी एक शंका असेल तर मग RT-PCR करावी. ह्या टेस्ट नॉर्मली 5व्या दिवशी पॉझिटिव्ह येतात. त्यामुळे तुम्ही साधारणतः पहिल्या दिवशी वगैरे केल्या तर कदाचित निगेटिव्ह येऊ शकतात. त्यावेळी तुम्हाला पुन्हा करायला लागतात आणि त्या 14 दिवसापर्यंत पॉझिटिव्ह राहू शकतात. आणि त्यामुळे ह्या टेस्ट आज आता सरकारने जवळजवळ लक्ष ठेवलं आहे की महाराष्ट्रामध्ये 1,00,000 अँटीजेन टेस्ट आणि 50,000 RT-PCR आपण जवळ मॅक्झिमम करायचा प्रयत्न करतोय. मुंबईमध्ये सुद्धा 9,000 RT-PCR करतो. हे कॉम्प्लिकेटेड टेक्निक असतं, कॉस्टली टेक्निक असतं. म्हणजे साधारणतः 1,00,000 अँटीजेन टेस्ट आपण म्हणतो त्यालाचा खर्चच 5 कोटी आहे. दिवसाचा खर्च 5 कोटी सरकार करत आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती ह्याच्यावर आपण खर्च करतोय. परंतु हे आवश्यक आहे कारण आपल्याला जेवढे पेशंट्स सापडतील ते आपण आयसोलेट करून त्यांना अलगीकरण केलं तर आपण हा प्रसार थांबवू शकतो. तर हे निदान करण्यासाठी अँटीबॉडी टेस्ट असतात. त्या 2 प्रकारच्या असतात, एक IgM आणि IgG. तर नॉर्मली एखाद्याला आजार झाल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये कदाचित त्याला आजाराचं निदान झालं असेल किंवा आजाराचं निदान झालंही नसेल. बऱ्याच वेळा आपण जर रस्त्यामध्ये फिरतो त्यावेळी सुद्धा आपल्याकडे एखाद्या याचा संसर्ग होऊ शकतो आणि काही दिवसानंतर आपण अँटीबॉडी. पण एखादा संसर्ग झाल्यानंतर 28 दिवसांनी IgG ची टेस्ट. पहिल्या 15 दिवसामध्ये IgM होते परंतु 28 दिवसानंतर IgG ची टेस्ट होते. आणि म्हणून एखाद्याची अँटीबॉडी टेस्ट करणं आवश्यक असतं. ती 28 दिवसानंतर जर तुमची पॉझिटिव्ह आली याचा अर्थ तुम्हाला ती आजार आधी होऊन गेला. त्यामुळे एखाद्याला जर वाटलं असेल की मला अँटीबॉडी टेस्ट करायची आहे तर त्यांनी ती 28 दिवसानंतर करावी. आणि त्याचा आता हल्ली लक्षात आल्याप्रमाणे त्याचा तसा ट्रीटमेंट करण्यासाठी फारसा फायदा नाही. हा केवळ तुमच्या मनासाठी कळतं तुम्हाला. किंवा एखाद्या भागामध्ये म्हणजे आता समजा धारावी आहे, धारावीमध्ये जर आपण 100 लोकांची टेस्ट केली अँटीबॉडी त्याच्यामध्ये जर 70 लोकांना कळलं की अँटीबॉडी पॉझिटिव्ह आहे तर आपल्याला लक्षात येतं की धारावीमध्ये आता हा आजार येऊन हर्ड इम्युनिटी झाली. तर अशा प्रकारचे निर्णय घेण्यासाठी ह्या अँटीबॉडीचा वापर होतो. वैयक्तिक रुग्णाच्या ट्रीटमेंटसाठी अँटीबॉडीचा फायदा होत नाही. अच्छा, सुरुवातीला बऱ्याच वेळा ऍडमिट केल्यानंतर बऱ्याच वेळा प्रश्न असा येतो की पेपरात वाचलेलं असतं, टीव्हीवर बघितलेलं असतं की ह्याला कुठलाही इलाज नाही. मग असं असताना हॉस्पिटलमध्ये जेव्हा प्रायव्हेट असो किंवा सरकारी रुग्णालय असो ह्याच्यात जेव्हा रुग्णाला ऍडमिट केलं जातं त्यावेळी नक्की काय ट्रीटमेंट दिली जाते? तसं पाहिलं तर ह्या आजाराला कुठलंही असं 100% औषध नाही. मग आपण काय ट्रीटमेंट देतो? एक तर म्हणजे पेशंट रुग्णाला आपण अलगीकरण करतो. दुसरं म्हणजे त्याच्यावर आपण देखरेख ठेवतो. ही सर्वात महत्वाची म्हणजे ज्याला मॉनिटरिंग म्हणतो की ज्या रुग्णाचं दर 6 तासांनी आपण ऑक्सिजन लेवल म्हणजे ज्याला आपण पल्स ऑक्सिमीटरने घेतो ती म्हणजे सॅच्युरेशन ते साधारण 97-98 पाहिजे आणि 95च्या तर वरच पाहिजे. ते जर 95च्या खाली गेलं तर याचा अर्थ तुम्हाला लंग प्रॉब्लेम सुरू झाले आहेत. नंतर त्याची साखर आपण बघतो की त्याला डायबिटीस वगैरे होतोय का, त्याचे बाकीचे जे पॅरामीटर्स आहेत ते बघतो आपण. आणि आपण त्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देतो, न्यूट्रिशन देतो, विटॅमिन्स देतो आणि वगैरे देतो. याचबरोबर काही औषधं सुद्धा आपण देतो. आता ही काही औषधं फायद्याची आहेत असं म्हणलं जरी असलं तरी त्याच्यासाठी खास असा पुरावा नाही. आता साधारण एखादा आपण अँटीबायोटिक देतो, अझिथ्रोमायसिन किंवा डॉक्सिसायक्लिन, त्याच्याच बरोबर आयव्हरमेक्टिन म्हणून नावाचं एक औषध आहे. या 2 औषधांचा फायदा होतो असं अनेक लोकांनी सांगितलं आहे. त्याच्यावर थोडेसे काही संशोधनही झालेलं आहे. त्याच्यामुळे ही औषधं दिली जातात. नंतर रेमडेसिवीर हे जे औषध आहे हे अँटीव्हायरल औषध आहे. हे ऍक्च्युली दुसऱ्या गोष्टीसाठी वापरलं जात होतं पण हा करोना आल्यानंतर त्याच्यासाठी हे वापरलं गेलं. त्याचा जो गुण आहे हा तसा मृत्यूदर कमी करण्यासाठी नाही परंतु तो त्या आजाराचा थोडा कंट्रोल करून काही दिवस पेशंट्स लवकर घरी जातात एवढाच त्याचा फायदा आहे. आणि टोसिलिझुमॅब हे औषध जे होतं की जे सायटोकाईन स्टॉर्म ज्याला म्हणतात म्हणजे जी आपल्या शरीराची रिॲक्शन आहे ती वाढवतं, ते वाढते ती कमी करण्यासाठी टोसिलिझुमॅब वापरत असत. परंतु आता गेल्या 2 महिन्यामध्ये
असं लक्षात आलंय की त्याचा फारसा फायदा होत नाही, तोटाच होतो आणि त्याच्यामुळे त्याचाही वापर आता कमी झालेला आहे. आणि बाकीची जी औषधं आहेत त्याचा फारसा फायदा होत नाही असं लक्षात आलं. जे काही काही औषधं म्हणतात, क्लेम करतात फ्लॅमिनापीर किंवा टॅमिफ्लू, परंतु त्याचा खरोखरच गुण आहे का हे अजून काही सिद्ध झालेलं नाही. अच्छा. त्याच्यामुळे अँटीव्हायरल औषधं देता येत नाही, पण काही औषधांचा नक्की फायदा होतो, लाईक डेक्झामेथॅझोन. अच्छा. म्हणजे ही स्टिरॉइड्स औषध आहे, त्याचा जर योग्य वेळी योग्य डोस दिला तर रुग्णाला श्वास घेण्यासाठी फायदा होऊ शकतो, त्याचा जो ब्रेथलेसनेस असतो तो कमी होतो. म्हणजे अशा प्रकारे पेशंटला आपण काय करतो तर त्याला एकतर अलगीकरण करतो, देखरेख ठेवतो त्याच्यावर, त्याचे काही तपास करून मॉनिटर करतो आपण, त्याला ऑक्सिजन देतो आपण, हे सर्वात महत्वाचं. ऑक्सिजनेशन बरोबर त्याला ही डेक्झामेथॅझोन सारखी औषधं देतो आणि मग आवश्यकता असेल तर रेमडेसिवीर वगैरे आपण त्याला देतो. आणि मग अगदीच पेशंट जर क्रिटिकल झाला, त्याला बाकीची काही इन्फेक्शन झाली, तर मग त्याला आयसीयू मध्ये जी योग्य ती ट्रीटमेंट दिली जाते, वाझोप्रेसिन वगैरे वगैरे ते सगळे मग त्याला दिली जातात. सेप्टिक शॉक, मेजर अँटीबायोटिक्स वगैरे सगळे दिली जातात. सो हा कसा आहे, प्रत्येक पेशंटला बघून त्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली जाते. तशी या करोनाच्या विरुद्ध हे एक असं प्रभावी औषध असं कुठलंही नाही. अच्छा. त्याच्यामुळे आपण जे देतोय ते सगळं सपोर्टिव्ह आणि त्याला शरीराला मदत करण्यासाठीच औषध. बऱ्याच वेळा लोकांना ज्या एक भीती असते की बाबा मी हॉस्पिटलला ऍडमिट झालो तर बऱ्याच अशा काही केसेस घडल्या आहेत की फॅमिलीमधल्या एखाद्याला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाले आणि मग त्याला हॉस्पिटलला ऍडमिट केलं जातं आणि बाकीच्यांना विलगीकरण केलं जातं. आणि अशा वेळी पेशंटच्या नातेवाईकांना भीती असते की बाबा माझ्या पेशंटकडे लक्ष कोण देणार, किंवा त्याला खायला मिळेल का बरोबर, त्याला दिवसातून 10 वेळा खायची सवय आहे, डायबेटीस आहे, त्याच्याकडे लक्ष दिलं जाईल का, नक्की लक्ष देतील का कोणी, म्हणजे हे सरकारी रुग्णालय असो किंवा प्रायव्हेट. तर मला एवढंच फक्त म्हणायचं की नक्की दिनक्रम कसा असतो यांचा, एक थोडक्यात की बाबा रुग्णालयात रुग्ण ऍडमिट झाल्यानंतर त्याचा दिनक्रम कसा असतो. यामध्ये खरं आहे की हल्ली आपल्या इथे सामाजिक जे अनरेस्ट आलेला आहे, कारण अलगीकरणामध्ये आपण नातेवाईकांना भेटू देत नाही, पेशंटला ऍडमिट केल्यानंतर तो एकटा राहिल्यासारखं त्याचं फिलिंग येणं हे अगदी खरं आहे. आणि त्याच्याचमुळे लोक बऱ्याच वेळा टेस्ट करत नाहीयेत, त्याच्याचमुळे हा वाढतो आहे. लोकांना हॉस्पिटलमध्ये जायला भीती वाटते. पण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्यांचा युजली त्यांना दर 6 तासांनी त्यांचं ऑक्सिजन आणि ब्लड शुगरचं जे युरिन शुगर आहे ती टेस्ट केली जाते. त्यांना योग्य ती औषधं सकाळ संध्याकाळ दिली जातात. डॉक्टर साधारणतः 2 वेळा त्यांना बघतात कसं आहे. मधल्या काळामध्ये पेशंटला साधारणतः आपण ज्याला एक्झर्शन टेस्ट म्हणजे त्याला म्हणतात की 6 मिनिट्स वॉक टेस्ट, म्हणजे त्याला साधारणतः ऑक्सिजनेशन त्याचं बघायचं, 6 मिनिटं त्याला चालवायचं आणि 6 मिनिटं चालल्यानंतर पुन्हा ऑक्सिजनेशन बघायचं. ते जर कमी झालं असेल तर त्याचा मग एक्सरे, सीटी स्कॅन वगैरे अशा सगळ्या गोष्टी करायच्या. आणि याच्याच बरोबर त्याला आवश्यकता असेल तर फिजिओथेरपी, सपोर्टिव्ह थेरपी, त्याचा 3 वेळा त्याला चहा, जेवण, नाश्ता, नंतर त्याला दुपारचा चहा, रात्रीचं जेवण, हे सगळ्या गोष्टी त्याला पुरवायच्या. अशा प्रकारची ट्रीटमेंट आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे. परंतु याचा सर्वात जोर म्हणजे सपोर्टिव्ह थेरपी, ऑक्सिजनेशन आणि पुन्हा देखरेख त्याच्या. अच्छा. हे ज्यावेळी होतं बऱ्याच वेळा असं एक रुग्णांच्या नातेवाईकांची एक तक्रार म्हणूया, म्हणजे हे खाजगी रुग्णालयाच्या बाबतीत पण असेल किंवा सरकारी रुग्णालयाच्या बाबतीत, की मराठीमध्ये अशी एक म्हण आहे की आता बऱ्याच वेळा असे काही व्हिडिओज आलेत व्हॉट्सअप इन्स्टिट्यूटमधून की बाबा नातेवाईकांना ऍडमिशन मिळत नाही, धावाधाव करावी लागते पेशंटसाठी, ॲम्ब्युलन्स मिळत नाही. आणि हे दोन्ही बाबतीत सरकारी किंवा रुग्णालयात. मराठीमध्ये अशी एक म्हण आहे की आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना. मग अशा परिस्थितीमध्ये रुग्णाला प्रचंड तणाव येतो. आणि दुसरी गोष्ट एक केली जाते की रुग्णाच्या नातेवाईकाला ऍडमिट केल्यानंतर त्याचा पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट नातेवाईकांना दिला जात नाही. आणि ती एक शंका कुठेतरी मनात नातेवाईकांच्या येते की बाबा जर खरोखर आहे, याला जर कोविड-19 व्हायरस त्याच्या शरीरात आहे किंवा हा पॉझिटिव्ह आहे, तर मग रिपोर्ट आम्हाला का दिला जात नाही. तर ह्याच्या बाबतीत आपण काय म्हणाल. याची एक प्रोसेस आहे, आपल्या मुंबईमध्ये एक प्रोसेस आहे की एखाद्याचा रिपोर्ट घेतल्यानंतर तो लॅब असतात ते लॅबने डायरेक्टल्या पेशंटला देऊ नये. तो पहिल्यांदा BMC कडे जावा, पॉझिटिव्ह असेल तर त्यांनी त्याची पूर्णपणे नोंदणी करावी, त्यांनी वॉर्डला सांगावं आणि मग तो पेशंटला द्यावा. नाहीतर काय की पेशंट समजा पळून गेला तर मग त्याला शोधणं फार कठीण होतं. अच्छा. त्याच्यामुळे एखाद्याला किंवा मिसप्लेस होऊ शकतो, तेवढ्या काळामध्ये तो अनेकांना
रोग देऊ शकतो. त्याच्यामुळे BMCला त्याची इन्फॉर्मेशन देणं आवश्यक आहे. त्यामुळे सायमल्टेनियसली लोकांनी तेवढ्या जबाबदारीने वागवलं पाहिजे आणि BMCनी ताबडतोब त्यांना कॉन्टॅक्ट करून अलगीकरण केलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीसाठी ह्या RT-PCR मध्ये कधी कधी विलंब होतो. परंतु साधारणतः रिपोर्ट असेल तर पेशंटना सांगितलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ लॅबचाच रिपोर्ट नाही. जर एखाद्याने एक्सरे केला किंवा CT स्कॅन केला आणि CT स्कॅनमध्ये जर कोविडची शंका असेल तरी टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह जरी असला तरी कोविडचा तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आपण समजला पाहिजे. तेही आपण तसं जर असेल तरी कुठल्याही मार्गाने वेदर लॅब असो क्लिनिकल किंवा एक्सरे असो तर तो आपण पॉझिटिव्ह रिपोर्ट पेशंटला इमिजिएटली सांगितला पाहिजे. परंतु त्याला तेवढंच जबाबदारीने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अच्छा सर, एक मी इथे आमच्या दर्शकांना सुद्धा सांगू इच्छितो की जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याविषयी एक व्याख्या केली होती. मी ते एक व्याख्या तुम्हाला सगळ्यांना मी ऐकून दाखवतो. जागतिक आरोग्य संघटनेने केलेली आरोग्याची व्याख्या: आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक अशा स्वास्थ्याची अवस्था, केवळ रोगाचा किंवा पंगुपणाचा अभाव नव्हे. आता ह्याच्यात जर बघितलं गेलं असेल की शारीरिकच आता आपण जे करतोय ते इलाज बहुतेक शारीरिक आहेत, मग आपण कुठेतरी चुकीच्या पद्धतीने करतोय का? आणि भारत सरकारने ज्यावेळी विविध योजना आणल्या आणि त्यावेळी विविध पॅथींचा वापर केला गेला. उदाहरणार्थ होमिओपॅथीचा वापर, आर्सेनिक अल्बम 30 किंवा आयुष काढा ह्याद्वारे योगा, प्राणायाम याचा वापर करण्यासाठी त्यांनी सरकारने परवानगी दिली. आणि एवढं असताना मग आपण सरकारी रुग्णालय किंवा प्रायव्हेट रुग्णालयामध्ये अशा पद्धतीचा सर्वसमावेशक असा उपचार करतोय का नक्की? मला वाटतं तुमचा जो प्रश्न आहे तो अगदी योग्य आहे. या सगळ्या आजारांमध्ये मानसिक संतुलन आणि मानसिक त्याला असलेला सपोर्ट हा फार महत्वाचा आहे, सहभाग. इनफॅक्ट गेल्या काही दिवसांमध्ये जर आपल्या लक्षात आलं की रुग्णांना एक तर आजारामुळे असलेली भीती, त्याच्या कुटुंबामध्ये असलेली भीती, रुग्णाचं झालेलं आर्थिक नुकसान, त्याचा काम नसल्यामुळे किंवा व्यवसाय बंद झाल्यामुळे असलेलं त्याचं नुकसान, ओव्हरऑल सगळ्याकडे मृत्यूदर, तणाव, भीती, समाज माध्यम याच्यामुळे साधारणतः तणाव हा नक्कीच वाढला. त्याच्यामुळे हे सगळे आजार करताना प्रत्येक रुग्णाची मानसिक परिस्थिती लक्षात घेऊन त्याला योग्य पद्धतीने मानसिक आधार हा देणं फार आवश्यक. आणि याची जाणीव मला वाटतं सरकारला एक 4 महिन्यापूर्वीच झाली. त्यांनी एक वेगळं मानसिक सुद्धा त्याच्यावर खूप प्रयत्न केले. अनेक डॉक्टर्स आहेत, त्यांनी मानसिक तणावावर याच्यावर खूप प्रयत्न केले. आणि कुठल्याही रुग्णाला जर तुम्हाला वाटलं की ह्याला मानसिक सपोर्टची आवश्यकता आहे तर प्रत्येक आरोग्य सेवकांनी, म्हणजे डॉक्टर असो नर्स असो, त्यांनी त्याला मानसिक आधार दिला पाहिजे. आवश्यकता पडली तर त्यासाठी जे काउन्सिलर्स असतात त्यांनी ते दिले पाहिजे. यामध्ये जे समाजातले इतर व्यक्ती आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये आज आता काय आपली देवळं बंद आहेत, आपल्या मस्जिदी बंद आहेत, चर्चेस बंद आहेत, परंतु जिथे लोक श्रद्धेने जातात ह्या सगळ्या गोष्टीच बंद आहेत. त्याच्यामुळे आयदर तुम्ही माध्यम किंवा व्यक्ती यांनी जिथे शक्य आहे तसं त्यांनी मानसिक आधार सुद्धा आणि लोकांचं मनोबल वाढवण्याचा खूप प्रयत्न करायला पाहिजे. आणि त्याची खरंच गरज आहे. जरी आता मला वाटतं गेल्या काही महिन्यांमध्ये तो तणाव थोडासा कमी झाल्याचा दिसतो, तरी पण ह्याची खूप गरज आहे. कारण अजूनही लोक काही पूर्णपणे स्थिर स्थावर झालेले नाहीत. अजूनही लोकांच्या मनामध्ये शंका आहेत, भीती आहे आणि या भीतीचं आपण निराकरण करायला पाहिजे. अच्छा. आणि त्याचमुळे दूरदर्शननी सुद्धा जुन्या ज्या महाभारत, रामायण अशा मालिका दाखवल्या गेल्या. माननीय प्रधानमंत्रींनी सुद्धा दीप प्रज्वलन किंवा घंटानाद, थाळीनाद ह्या ज्या गोष्टी केल्या ह्या कुठेतरी मानसिक आरोग्य मिळण्यासाठीच होत्या, हे आता हळूहळू लोकांच्या लक्षात आले. एक थोडीशी गोष्ट ह्या काळामध्ये अशी जाणवली की सरकारने कायदे जरी केले असले तरी आपल्या भारतामध्ये किंवा आपली एक परंपरा आहे याच्यात की फॅमिली डॉक्टर ही जी परंपरा आहे त्याचा उल्लेख ह्या किंवा त्याचं अस्तित्व ह्या काळामध्ये आपल्याला जाणवलं नाही. आणि ते थोडंसं असं म्हणता येईल की फॅमिली डॉक्टर आपल्याला जास्त आधार चांगल्या पद्धतीने देऊ शकला असता. तर या बाबतीत आपण काय म्हणाल? आपल्या मुंबईमध्ये किंवा भारतामध्ये जी फॅमिली डॉक्टर्सची क्लिनिक्स आहेत ती फार छोटी छोटी आहेत. ती काही अशी मोठी क्लिनिक्स नाही आहे.
तुम्ही म्हणता ते अगदी योग्य आहे की कुटुंबाचा जो डॉक्टर असतो तो अशा वेळी खूप आधार देऊ शकला असतो, परंतु एक तर हा आजार इतका वेगात आला की लोकांनी बऱ्याच वेळा दवाखाने सुरुवातीला बंद केले आणि त्याच्यामुळे डॉक्टर आणि पेशंट नाही भीती वाटते की मी 100 जिथे नॉर्मली जी फॅमिली डॉक्टरकडे जी गर्दी असते त्या गर्दीमध्ये मी कसं जाणार, त्याच्यामुळे ते गेले नाही. परंतु लोकांनी काही डॉक्टरांनी व्हिडिओवर क्लिनिकवर म्हणजे ह्या सगळ्या व्हॉट्सअपवर किंवा विविध गुगल मीट, मला वाटतं हा जो एक चांगला फायदा झाला की लोक सगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वापरायला लागले आणि त्याच्यामध्ये वयस्कर जे नॉर्मली कॉम्प्युटर बरोबर किंवा मोबाईल बरोबर वापरत नव्हते किंवा ऑनलाईन टीचिंग म्हणा किंवा ऑनलाईन मीटिंग्स, इव्हन मला आठवतंय की आता ह्या काळामध्ये इव्हन कुटुंबातले लोक जे विविध मुंबईत सगळीकडे राहतात किंवा जगात कुठे राहतात ते शनिवारी रात्री रविवारी रात्री एकत्र येऊन झूम किंवा गुगल मीट करायला लागले. मला वाटतं की हा जो एक फायदा झाला त्याचाच फायदा आपण कुटुंब डॉक्टरांनी सुद्धा अनेक पेशंट बरोबर दिला आणि त्यांनी तसा त्यांना दिला, पण तो जास्त प्रमाणात व्हायला पाहिजे होता असं माझं मत आहे. आणि कुटुंब डॉक्टर ही संस्था आपल्याकडे तशी आता कमीच होत चालली आहे, ती जर असती तर नक्कीच त्याचा फायदा झाला. अच्छा, आता आपण जसं म्हणाला की टेक्नॉलॉजीचा वापर फार सुंदर पद्धतीने केला गेला ह्याच्यात. मला एवढं असं म्हणायचंय की ह्यामुळे काही आजार वाढण्याची शक्यता निर्माण झाली. उदाहरणार्थ काही IT सेक्टरमधले जे आपले व्यक्ती आहेत त्यांना दिवसभर 8-8 तास जे ऑफिसला करत होते काम, पण निदान त्यांना हायपोकायनेटिक स्ट्रेस नव्हता, म्हणजे त्यांना फिरता येत होतं, खाली जाता येत होतं. पण आता अशी पद्धत आली की वर्क फ्रॉम होम झाल्यामुळे त्यांना दिवसभर कॉम्प्युटरच्या समोर लॅपटॉपच्या समोर राहावं लागतं आणि त्यामुळे असं लक्षात आलं की त्यांना सर्व्हायकलचा प्रॉब्लेम, पाठदुखीचे प्रॉब्लेम झालेत, काही जणांना जागरणाची सवय लागली. तर हे जे आजार आहेत तर ह्याच्यासाठी नक्की आपण काय सांगाल की नक्की काय करायला पाहिजे त्यांनी? हे झालं हे खरं आहे आणि केवळ ते कॉम्प्युटरमध्ये काम करणाऱ्यांनाच नाही झालं तर सगळ्यांनाच झालं. कारण एक म्हणजे हालचाल कमी झाली, घरच्या घरी तुम्ही किती फेऱ्या मारणार, लहान घरांमध्ये तर हे शक्य नाही. दुसरं गोष्ट म्हणजे वजनं वाढली लोकांची हालचाल न झाल्यामुळे, सांध्याचे आजार, मानेचे आजार हे वाढायला लागले आणि इतर वेळी बऱ्याच वेळा असं लक्षात आलं की लोकांचा मानसिक तणावही या काळात वाढला आणि तुम्ही म्हणता तसं जागरणं जास्त व्हायला लागली, झोपेचं सायकल्स बदलली आणि प्रत्येक वेळी लोक जे पूर्वी हवा शुद्ध हवेने फिरत होते ते मिळत नाही त्यांना. बरं, दुसरं म्हणजे डॉक्टर इझिली ऍक्सेसिबल नव्हता काही दिवस. आता टेलिक्लिनिक्स वगैरे सुरू झाली, पण पहिल्या काळामध्ये जे जुने आजार होते, जे काही आजार होते त्याच्यामध्ये खूप त्यांना प्रॉब्लेम झाला. फॉर्च्युनेटली डायलिसिस वगैरे अजूनही व्यवस्थित चालू आहे. बाकीचे जे आजार होते त्यामध्ये हे प्रकारचे असे प्रॉब्लेम सुरू झाले. तर आता हळूहळू थोडं स्थिर स्थावर होत आहे, पण लोकांनी घरच्या घरी तरी थोडासा व्यायाम करायला पाहिजे, लोकांनी फिरायला पाहिजे, रात्री जागरणं कमी करायला पाहिजेत जर असं वाटतं. कारण आता सुट्ट्या हळूहळू कमी व्हायला लागल्या आहेत, लोक जायला लागले. त्यामुळे मला वाटतं की काहीच न करायचं आणि नुसता TV बघायचा किंवा मोबाईल बघायचा, त्यामुळे डोळ्यावर असलेला ताण, त्यामुळे तुमच्या शरीरावर असलेला ताण हा आता हळूहळू कमी व्हायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की आपण ज्यावेळी जे सोशल ऍडजस्टमेंट्स म्हणतो, हे बऱ्याच वेळा आपण कॉम्प्युटरवर काम करण्यापेक्षा 4 मित्रांशी जर अर्धा तास गप्पा मारल्या तर त्याच्यातनं जो आपल्या मनाला आराम मिळतो किंवा एखाद्या प्रवचनाला गेलं, एखाद्या कुठल्या फंक्शनला गेलं, एका मूवीला गेलो तर तो आपला जो तणाव मुक्त करतो, त्याच्यापेक्षा नुसतं घरी बसून एक मूवी बघण्यामध्ये फार तेवढं होत नाही. त्यामुळे त्याची आपल्याला जर हे करायची असेल तर आपण ह्या सोशल ज्याला म्हणतो ना ते आपण ॲटलिस्ट कॉम्प्युटरद्वारे तरी आपण सोशल ॲडजस्टमेंट करायला पाहिजे. अच्छा, एक प्रश्न असं विचारेन की आपण कोविड-19 डेथ ऑडिट कमिटीमध्ये आहात आपण, आणि त्यामुळे मला असं म्हणायचं की एखाद्या रुग्णाचा कोविडचा मृत्यू झाला किंवा ह्या काळामध्ये ज्या लोकांचे मृत्यू झाले त्याचं ऑडिट कसं केलं गेलं, किंवा मला असं म्हणायचं की डेथ सर्टिफिकेट ज्यावेळी त्यांना मिळतं त्यावेळी नक्की त्याच्यावर म्हणजे कोविडचा पेशंट असेल तर काय मेन्शन केलं जातं? ठीक, त्याच्यात 2 प्रकारे मेन्शन असतं ICMRने सांगितलं तर. एक म्हणजे 7.1 आणि 7.2. कुठलाही पेशंट जर कोविडचा असेल, पॉझिटिव्ह असेल, टेस्ट पॉझिटिव्ह आणि त्याचा डेथ झाला ज्याच्यामध्ये, तर आपण त्याला कोविड डेथ असं म्हणतो. ही डाईड बिकॉज ऑफ कोविड, एक्सेप्ट त्याला जर त्याचा खून झाला असेल किंवा त्याला ऍक्सिडेंट झाला असेल किंवा त्याने सुसाईड केला असेल
किंवा जळला असेल तर ह्या अशा 4-5 गोष्टी जर सोडल्या तर आपण बाकी सगळे डेथ्स आहे पण ते कोविड रिलेटेड डेथ्स म्हणतो. म्हणजे बराच वेळा हार्ट अटॅक जरी असला तरी आपण तो कोविड पॉझिटिव्ह मध्ये असला तरी तो 7.1 मध्ये आपण कोविड रिलेटेड म्हणतो. 7.2 जो आहे तो सस्पेक्टेड डेथ आहे. त्याच्यामध्ये नॉर्मली आपण तो पॉझिटिव्ह नसतो पण तो जर सस्पेक्टेड असेल तर आपण त्याला 7.2 मध्ये करतो कोविड सस्पेक्टेड. नॉर्मली याचं ऑडिट करताना आपण एक 3 प्रकारे ऑडिट करतो. एक म्हणजे आपण जनरल ऑडिट करतो की साधारणतः किती रुग्ण आले, किती ते गेले, ते किती दिवसात आले, नंतर त्यांचं काय आपण हार्ट आम्ही त्यांचं किती कोमॉर्बिडिटी होती वगैरे अशा प्रकारे आपण त्याला डिस्क्रिप्टिव्ह ऑडिट म्हणतो. दुसरं ऑडिट आहे की ज्याच्यामध्ये आपण त्यांचे सगळे पॅरामीटर्स घेतो आणि त्यांचं डिटेलमध्ये ऑडिट जातो इंडिव्हिज्युअल पेशंटचं. त्याचं का हे डेथ झाला, त्याचे काय आजार, म्हणजे त्या पेशंटला आपण काय ट्रीटमेंट दिली गेली. आता नंबर ऑफ डेथ्स एवढे आहेत की ह्या प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल ऑडिट करणं थोडंसं कठीण आहे, त्याला वेळ लागतो. आणि तिसरं ऑडिट जे असतं त्याला आपण रिग्रेशन अनालिसिस म्हणतो. म्हणजे जे आपण फॅक्टर्स आहेत की कशामुळे फायदा झाला आणि कशामुळे फायदा झाला नाही तर ह्याचं आपण अनालिसिस करत राहतो. जर आपण हे लक्षात आलं तर तुमच्या की अनेक प्रकारे याचं ऑडिट करता येतं. जगामध्ये सुद्धा अनेक प्रकारे ऑडिट केलं गेलेलं आहे. परंतु याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ह्याच्यातून अजूनही या महामारीसाठी काय फायदा येतो हे बघायला पाहिजे. कारण लक्षात येतं बऱ्याच वेळा त्रुटी असतातच याच्यामध्ये. कारण ही माहिती सुद्धा अनेकांना नव्हती, त्याचे सुविधा नव्हत्या. अशा वेळी मृत्यूदर थोडासा जास्त होता आपला पहिल्या काळामध्ये. पण हळूहळू आता आपण मृत्यूदरावर नियंत्रण आणलंय. लोकांचं समजूतदार ह्या आजाराचा जे समज आहे ती वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं या मृत्यूदरावर आपण थोडं नियंत्रण आणलेलं आहे. अच्छा, आता जो मी प्रश्न विचार आहे तो एक खास म्हणजे आपल्यातला गणितज्ञ आणि डॉक्टर ह्या दोघांना मिळून प्रश्न आहे. आणि हा प्रश्न कदाचित बालिश वाटेल पण खूप लोकांच्या मनात तो प्रश्न येतो की बऱ्याचदा आज आपण बघितलं जाहिरातीचं युग आहे आणि दूरदर्शन आणि म्हणजे टी व्हीवरच्या त्या जाहिरातीचा जो भडीमार चाललेला आहे त्याच्यामुळे नक्की कळत नाही की नक्की काय बाबा आहे. उदाहरणार्थ दिलं झालं तर की बऱ्याचशा जाहिरातीमध्ये उदाहरणार्थ सॅनिटायझरची जाहिरात किंवा साबणाची जाहिरात ह्याच्यामध्ये लिहिलं जातं मेडिकल असोसिएशन प्रमाणित आणि लिहिलं जातं 99.9% सेफ. आता मला आपल्याला एवढंच विचारायचं की 99.9% जर सेफ आहे तर फक्त 0.1% आपल्याला आजार व्हायरस करू शकतो का? हो, नक्की करू शकतो. तुम्ही कसं वापरता त्याच्यावर अवलंबून आहे. बऱ्याच वेळा हा 99.9% असतो ना, तो कसं वापरता तुम्ही. अच्छा, आता तुम्ही समजा एकच थेंब सॅनिटायझर घेतलं तर तुमचा हात कधीच नुसता ओला झाला तरी तो ऍक्टिव्ह होऊ शकतो. अच्छा, आणि सॅनिटायझेशनचं महत्वाचं आहे कसं की तुमचा व्हायरल लोड कमी करतो. अच्छा, म्हणजे साधारणतः आणि व्हायरल लोड जर कमी झाला तर तीव्रताच कमी होते सगळ्या आजाराची आणि तुमची शरीर जास्त हे करू शकतं. त्याच्यामुळे सॅनिटायझेशन 99.9% आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी कुठलंही शास्त्र असतं ते कम्प्लीट कधीच नसतं. अच्छा, 100% आपण या बायोलॉजिकल शास्त्रांमध्ये 100% म्हणू शकत नाही. परंतु जे अल्कोहोल बेस्ड आहे सॅनिटायझर्स त्याच्यामध्ये आपण 99.9% ते म्हणतात ते योग्य आहे. पण अर्थात ते योग्य पद्धतीने वापरलं गेलं. अच्छा, जसं तुम्ही हात व्यवस्थित धुतले पाहिजेत, सगळ्या बाजूने धुतले पाहिजेत, 7 ml घेतलं पाहिजे तुम्ही, 20 सेकंद तुम्ही ते चोळलं पाहिजे. ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्ही पाहिल्या नाहीत तर ते सॅनिटायझर काय करणार आहे. बरोबर. ह्या काळामध्ये गेल्या 8 महिन्यामध्ये कित्येक म्हणजे गरोदर स्त्रियांना सुद्धा पॉझिटिव्ह होते ते. पण आपण बघितलं गेलं की त्यांना जी मुलं झाली ते पॉझिटिव्ह नव्हते म्हणजे नॉर्मली नाहीत. तर हे कसं काय शक्य? अत्यल्प आहे प्रमाण. तर ते हे कसं शक्य आहे? कारण रक्तातून हा जात नाही पुढे. ओके, व्हायरस हा रक्तातून जात नाही असं लक्षात. आणि माझ्यामध्ये तो प्लासेंटातून पुढे जात नाही. हा सरफेसवरच राहतो आणि सरफेस मधून तो म्युकोझातून आत जातो. म्हणजे हा अंतर जे आपले पडदे असतात त्याच्यातून आत जातो. ओके. परंतु जी आपली प्लासेंटा आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो नाळ आणि नाळीच्या बाजूला जी आपण त्याच्यातून हा मुलांमध्ये जात नाही असं दिसून आलं. म्हणजे नवीन नवजात बालकांमध्ये ह्याचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे. बरं. आणि त्याच्यामुळे इव्हन सायन नायर रुग्णालयांमध्ये ज्यांनी ऑलमोस्ट 1000 जरी डिलिव्हरी केल्या असतील गेल्या
कोविडच्या, त्यांच्यामध्ये सुद्धा 5 ते 10 रुग्णांनाच हा पॉझिटिव्ह दिसलाय नवजातमध्ये. अच्छा. म्हणजे हे फार कमी प्रमाण आहे. याचा अर्थ आपल्या आणि मृत्यूदर पण यांच्यामध्ये अत्यंत कमी आहे. हे सगळे बरे होतात मुलं. आणि इव्हन गरोदर स्त्रिया ज्या आहेत त्या सुद्धा खूप म्हणजे त्यांचा मृत्यूदर काही जास्त नाही आहे. मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे आणि आपल्या रुग्णालयांनी हे अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळले. अच्छा, एक प्रश्न नेहमी सांगितला जातो कोविडच्या बाबतीत की विशेषतः वयस्कर म्हणजे सिनियर सिटीजन्स आणि लहान मुलांनी जास्त काळजी घ्यायला पाहिजे. आता प्रश्न असा येतो की आपण जर बघितलं मृत्यूचं प्रमाण तर आपण त्याचा अभ्यास केलेला आहे, पण असं कुठेही मला नाही वाटत की मे बी माझं चुकीचं असेल की खरोखरच ह्या लोकांना जास्त त्रास होतो का. आज रस्त्यावर आपण कित्येक असे भिकारी बसलेले असतात जे मास्कही लावत नाहीत आणि त्यांच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण होत नाही. मग लोकांना अशी शंका येते की बाबा हे खोटा आहे का, आणि कित्येक वेळा व्हॉट्सअपवर असे खोटे मेसेज पण फिरलेले आहेत. आपल्याकडे जे मृत्यू झाले आहेत त्यातले जवळजवळ 77% मृत्यू हे कोमॉर्बिडच्या लोकांनाच झाले. म्हणजे ज्यांना ब्लड प्रेशर, नंतर त्यांना डायबिटीस, नंतर ज्यांना कार्डियक हृदयाचे विकार, किडनीचे विकार, कॅन्सर, थायरॉइडचे विकार, स्थूलपणा, याच्याचमुळे त्यांना हे मृत्यूदराचं प्रमाण खूप जास्त आहे. आता ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही. त्याच्यामुळे आणि दुसरी महत्वाची म्हणजे 50 वर्षाच्या वर जवळजवळ 60% मृत्यूचं प्रमाण आहे. त्यामुळे ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे, ज्यांना त्यांचं वय जास्त आहे, त्यांनी नक्कीच काळजी घेतली पाहिजे. हे थोतांड नाही आणि ह्याच्यावर अत्यंत प्रूफ आहे. जगामध्ये सगळीकडेच असं सापडलंय आपल्याला की वयस्कर माणसांनी आणि ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे त्यांची काळजी घेतली पाहिजे. कारण त्यांच्या गोष्टीमधली सिस्टीममध्ये झालेला थोडासा तरी फरक हा त्यांचा घातक ठरू शकतो. लहान मुलांना तसं मृत्यूचा दर फार कमी आहे. तरी पण लहान मुलांची काळजी का घ्यावी, कारण लहान मुलं हे युजली वयस्कर माणसांबरोबर असतात. अच्छा. आणि ते जरी लवकर बरे होत असतील लहान मुलांमध्ये मृत्यूचं प्रमाण हे फार कमी आहे. आपल्याकडे तसं पाहिलं तर लहान मुलांमध्ये झालेले मृत्यू जवळजवळ 10 वर्षापर्यंत एकही मृत्यू नाही. आपल्याकडे एखाद दुसराच असेल तर, पण बाकी असे आपल्याकडे मृत्यू नाहीत. त्याच्यामुळे मला वाटतं की लहान मुलांमध्ये काळजी घ्यावी, कारण ते वयस्कर माणसांच्या जवळ जातील आणि त्यांना इन्फेक्ट करतील म्हणून. परंतु त्यांना मृत्यूचा तसा धोका नाही, पण वयस्कर माणसांना आणि ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे त्यांना नक्कीच धोका. अच्छा. त्यांनी काळजी घेतलीच पाहिजे. अच्छा. मी एक थोडासा वेगळा प्रश्न विचारेल, अर्थशास्त्राच्या संदर्भातला विचारेल की कोविडमुळे गेल्या 8-9 महिन्यामध्ये जगाची अर्थव्यवस्था सगळी कोलमडून पडली आहे. भारताची सुद्धा अर्थव्यवस्था कोलमडून पडलेली आहे. ऑलरेडी असं दाखवलं लास्ट क्वार्टरमध्ये -23.4 असं दाखवलं गेलंय. आणि याच्या संदर्भातले युट्यूबवर सुंदर 2-3 व्हिडिओ मला अच्युत गोडबोले सरांचे, अविनाश धर्माधिकाऱ्यांचे बघितले. तर त्यांनी असं काही वेळा येलो जर्नलिझम हा प्रकार काही आला की काही बोगस प्रकारे मांडलं गेलं, त्या बाबतीत सुद्धा त्यांचा उल्लेख झाला. आणि धर्माधिकारी सरांनी एक गोष्ट मांडली की आपल्याकडे थोडंसं पॉझिटिव्ह असं एक गोष्ट आहे की डेमोग्राफिक डिव्हिडंड आपल्याकडे आहे. उदाहरणार्थ 2/3 जे लोकसंख्येपैकी लोक आहेत ते तरुण आहेत. त्यामुळे आपल्याला येणारी अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला तेवढा धोका नाहीये आणि सावरेल. माझा प्रश्न असा आहे की मेडिकल फील्डच्या संदर्भात किंवा मेडिकल जी फील्ड आपल्या विविध मेडिकलच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत, अर्थव्यवस्था पुढे जाण्यासाठी त्यांचा किती हातभार लागेल किंवा कशा प्रकारे त्या आपण अरेंज केल्या पाहिजेत की जेणेकरून मेडिकल फील्डला त्याचा फायदा होईल आणि नुकसान होणार नाही. आता याच्यात 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्थांवर नक्कीच ताण आलाय. इनफॅक्ट आरोग्य व्यवस्थेवर तर खूपच ताण आलाय. कारण एक तर बऱ्याचशा गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा विविध आपण ज्या सेवा आपण लोकांना फ्री देतो आहे, त्याच्यामुळे सरकारवर दररोजच अनेक करोड रुपयाचा रोजचा हा खर्च आहे. आणि तुमच्या लक्षात आलं की महानगरपालिकेने सुद्धा 600-700 करोड रुपये खर्च केले आहेत. या दिवसाला त्यांना तेवढे साधारणतः 4-5 करोड तरी खर्च करायला लागतात. राज्याला तर 2-3 हजार करोड खर्च करायला लागतात. पूर्ण भारताला पाहिलं तर याचा खर्च खूप मोठा आहे. आणि ह्या मानाने प्रायव्हेट जी रुग्णालय आहेत, खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा रेग्युलेटेड बेड्स म्हणजे 80-20ची बेड्स आहेत किंवा बाकीचे जे सरकारने जे निर्बंध आणले आहेत त्याच्यामुळे त्यांनाही नुकसान खूप आहे.
अच्छा. कुठलंच प्रायव्हेट हॉस्पिटल हे प्रॉफिटमध्ये नाही गेल्या काही दिवसांमध्ये. आणि प्रत्येकाला अनेक करोड लॉस आहे. म्हणजे विच कॅन अनेक तुम्ही पाहिले असतील तर अनेक हॉस्पिटलनी न्यूजमध्ये पण दिलं आहे की आम्हाला 23 करोड लॉस आहे, 10 करोड लॉस आहे. परंतु ह्या अनयुज्युअल टाइम्समध्ये प्रत्येकाने झळ सोसावी असं एक सगळ्यांचं मत आहे, वैयक्तिक आणि तुमच्या संस्थेतर्फे. त्याप्रमाणे प्रत्येक जण आपली झळ सोसतो आहे. परंतु ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ही परिस्थिती बदलायला पाहिजे. म्हणजे हळूहळू जशी लोक अर्थव्यवस्था वाढायला लागेल तसं आरोग्य व्यवस्था हळूहळू यातून बाहेर पडतील, पण त्याला 2 ते 3 वर्षाचा नक्कीच काळ लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की ह्या काळी सरकारने एक समजून घ्यायला पाहिजे की आरोग्य व्यवस्थेमध्ये आता आपण जास्त खर्च करणं आवश्यक आहे आणि आपल्या सुविधा जास्त बळकट करण्याची आवश्यक. हा मला वाटतं करोनाने दिलेला आपल्याला एक चांगला धडा आहे. यातून आपण नक्कीच समज घेतली पाहिजे. आणि आरोग्य व्यवस्था जी भारताची स्पेशली आपण जी तसं पाहिलं तर महाराष्ट्र आणि मुंबई त्या बाबतीत खूप पुढे आहे. आरोग्य व्यवस्था आपण खूप चांगली आहे इतर राज्यांच्या मानाने. परंतु जी आरोग्य व्यवस्था आपली चांगली आहे ती आपण ढेपाळून न देता ती जास्त बळकट करायला पाहिजे. सरकार जे आता 1.3% GDPचा खर्च करतो तो मिनिमम आपण 2 ते 3% नेला पाहिजे. म्हणजे ज्या रिक्त पद आहेत ती भरली पाहिजेत, लोकांना जास्त सुविधा दिल्या पाहिजेत, काम करणाऱ्या लोकांना जास्त तुम्ही सुविधा दिल्या पाहिजेत. आणि ओव्हरऑल भारतातल्या प्रत्येक ठिकाणी आपण आरोग्य व्यवस्था बळकट करणं आवश्यक आहे. कारण ह्याची जाणीव मात्र करोनाने आपल्याला दिली. सरकारने हा जो संदेश आहे त्याच्यावर ॲक्ट करायला पाहिजे. पुढच्या 5 वर्षामध्ये आरोग्य व्यवस्थेवर सढळ पद्धतीने भरीव कार्य करण्याची आवश्यकता आहे. अच्छा. आज भारत सरकारने आरोग्य सेतू म्हणून एक ॲप आणलाय. त्याचेही खूप व्हिडिओ आहेत, पण मला आपल्याशी थोडक्यात असं विचारायचं की नक्की आरोग्य सेतू ॲप जो आता परदेशी जाणाऱ्या प्रवाशांना सुद्धा कंपल्सरी तो डाउनलोड करावा लागतो, तर आरोग्य सेतू ॲपमुळे नक्की फायदा होतो का? आणि लोक जर म्हणतायत की काही नाही, ह्याची आपली पर्सनल माहिती सरकारला हवी म्हणून आहे, तर नक्की एक्झॅक्टली आपण काय म्हणाल? मला वाटतं असं म्हणतं कामा नाही. सरकारकडे तशी तुमची पर्सनल माहिती आहेच आधार कार्डमुळे. ही बेसिकली आरोग्य सेतू हे आपल्या आजूबाजूला किती लोक आहेत आणि आपण इतर लोकांना किती धोका आहे किंवा त्यांच्यापासून आपल्याला किती धोका आहे याचं एक प्रमाण करण्याचा तो प्रयत्न आहे. आणि माझ्या मते तो ठीक आहे. त्याच्यात काही असं वावगं असं नाही. लोकांना तो समजलेला नाही आणि त्याचा योग्य तो वापर करत नाहीत, ओपन करत नाही. बरेच लोक डाउनलोड करत नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला कळत नाही. पण तो जर तुम्ही ओपन केलं तर तुम्हाला ताबडतोब कळते की तुमची रिस्क किती आणि तुम्हाला किती रिस्क आहे. त्याच्यामुळे हा तो प्रयत्न आहे. थोडासा वेळेच्या पुढचा प्रयत्न आहे तो. त्यामुळे आपल्या सगळ्या देशातल्या सगळ्या बांधवांना तो कळेलच असं नाही, पण मला वाटतं त्याचा एक चांगला प्रयत्न आहे. अच्छा. आत्ता तणावमुक्ती साठी बऱ्याचशा संस्थांनी त्याचा हातभार आहे, म्हणजे सरकारी काही संस्थांचा हातभार आहे त्याच्यात. मी आपल्या परमिशनने 1-2 गोष्टी मी सांगू इच्छितो की बऱ्याच वेळा कोविडनी मृत्यू झाल्यामुळे, पूर्वी असं होतं HIV-मुळे मृत्यू झाला तर माझा LICचा क्लेम मिळेल का वगैरे, तर आता सांगायला असं मी विविध बातम्या वाचल्या त्याच्यात असं आलं की LICनी सुद्धा तसेच बऱ्याचशा प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्यांनी सुद्धा पेशंटच्या नातेवाईकांना त्यांचे क्लेम पास केलेले आहेत. IRDAनी वेगळ्या वेगळ्या स्कीम आणल्या. त्याच्यात कोरोना कवच म्हणून जी एक पॉलिसी आली, विविध बँकांनी काही काढल्या, काही संस्थांनी काढल्या, हेल्थ इन्शुरन्सवाल्यांनी काढल्या, की ज्याच्यामुळे जी कमी पैशामध्ये इन्शुरन्स काढून लोकांना त्याचा फायदा होईल आणि तणाव कमी होऊ शकतं. अशा विविध पद्धतीने सरकार पण प्रयत्न करते, आपण त्याला हातभार लावतोय. मला एवढंच म्हणायचं की आपल्या संगीतावर खूप अभ्यास आहे आणि डॉक्टर कशाळीकर सरांचं जे तणावमुक्तीचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये आपली प्रस्तावना लाभली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी नामस्मरणाचा उल्लेख केला. तर नामस्मरण आणि विविध योजना ह्यांच्यामुळे तणाव नक्की दूर होतो. तर मला असं म्हणायचं की संगीत आणि नामस्मरण ह्या आपल्याला तणावासाठी कशा फायदेशीर होऊ शकतात कोविडच्या काळात? शुअर. एक तर म्हणजे ज्यावेळी तुम्ही घरामध्ये एकटे असता आणि तुमच्या मनामध्ये विविध विचार असतात त्यावेळी मला वाटतं नामस्मरण हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्यावेळी नामस्मरण आणि तुम्ही विविध चांगले पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये आणणं मला वाटतं हा तुमचा तणाव दूर करण्यासाठी खूप फायदा होतो. आणि कशाळी सरकारने जी काही सिरीज किंवा त्यांची जी पुस्तकं आहेत ती नक्कीच हातभार लावणारी आहेत.
संगीताचं झालं म्हणलं तर संगीत हे तर नेहमीच लोकांचा तणाव मुक्त करतं. अर्थात त्याच्यामध्ये तुम्हाला आवडणारं संगीत तुम्ही बघितलं पाहिजे. आज काही लोकांना पॉप आवडत असेल, काही लोकांना क्लासिकल आवडत असेल, काही लोकांना व्होकल आवडतं, काही लोकांना इन्स्ट्रुमेंटल आवडतं. परंतु योग्य वेळी योग्य प्रकारचं संगीत जर तुम्ही ऐकलं तर तुमच्या मनामध्ये येणारे विचार नक्कीच भरकटत नाहीत. तुमच्या विचारांना एक चांगली पॉझिटिव्ह दिशा मिळते आणि तुमच्या मनातून हे सगळे वाईट विचार गेल्यामुळे तुमच्या मनाला एक खूप चांगला असा आनंद होतो आणि तुमचं आरोग्य पण चांगलं होतं. आणि मला वाटतं संगीताचा आरोग्याशी आणि मनाच्या आनंदाशी हा एक अत्यंत जवळचा असा संबंध आहे, दृढ संबंध आहे. आणि प्रत्येकाने माझ्या मते आयुष्यामध्ये संगीत, योग, व्यायाम, नामस्मरण आणि त्याचबरोबर एक प्रकारचं स्वतःच्या मनामध्ये शांतता देणारं असं काम नेहमी करायला पाहिजे. आणि ते जर तुम्ही केलं, तुम्ही त्यामध्ये विविध तुमची श्रद्धा असो किंवा नामस्मरण असो किंवा तुमच्या मनामध्ये असलेले तुम्ही विचार असो, हे जोपर्यंत तुम्ही मनाला शांतता देत नाही तोपर्यंत तुम्हाला नक्कीच त्रास होईल. शारीरिक राहणं चांगलं, व्यायाम असो किंवा चालणं असो किंवा आहार असो, ही एक भाग झाला. पण आपल्या मनाचा जो कप्पा आहे त्याच्यामध्ये स्थिरता दिसली पाहिजे. ती जर असेल तर बाकीच्या गोष्टी परत सुरळीत होतात. त्याच्यामुळे हाही महत्त्वाचा भाग आहे, याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि प्रत्येकाने आवर्जून यातला कुठला तरी एक मार्ग शोधून त्याचा वापर करायला पाहिजे. अच्छा, एक शेवटी मी एवढं म्हणेन की वैद्यकशास्त्राचे इतिहासकार हेनरी सिझरिस्ट होते. त्यांचं एक वाक्य मी इथे वाचून दाखवतो यांच्यासाठी. लोकांच्या आरोग्याविषयी लोकांना स्वतःला कळकळ हवी. आरोग्यासाठी त्यांनी झगडायला हवं, योजनाबद्ध प्रयत्न करायला हवे. रोगराई विरुद्धचं महायुद्ध डॉक्टर मंडळी एकट्याने लढू शकत नाही. हे महायुद्ध म्हणजे खरं म्हणजे लोकयुद्ध आहे आणि सर्व लोकांनी सतत त्यात सहभाग घ्यायला हवा. आपलं काय मत आहे याच्याविषयी? अगदी योग्य आहे. मला वाटतं गेले 6 महिने तुमच्या लक्षात असेल, विविध सरकार असो किंवा डॉक्टर्स असो, नर्सेस असो, विविध रुग्णालय असो, हे स्वतःच्या परीने प्रयत्न करत आहेत, जगभर करत आहेत. केवळ भारतात किंवा मुंबईतच नाही तर जगभर. तरी पण कोरोनावर नियंत्रण पूर्णपणे येत नाहीये. मला वाटतं लोकसहभाग आणि लोकप्रतिनिधींचा सहभाग, स्वतःची जनजागृती हे फार महत्त्वाचं आहे. लोकांनी स्वतः कळकळीने याचा आजही रस्त्यावरून चालताना अनेक लोक मास्क घालत नाहीत, अनेक लोक अजूनही सोशल डिस्टन्सिंग करत नाहीत, अजूनही लोक सॅनिटायझेशन करत नाहीत, अजूनही बेफिकिरीपणा खूप आहे. मला वाटतं ह्या सगळ्यांवर निर्बंध घालण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी स्वतःने केलेलं नियमन हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं माननीय मुख्यमंत्री आता 15 दिवसांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी हा एक असा नवीन प्रोग्राम चालू करतायत. मला वाटतं त्याच्यामध्येही हेच त्यांनी सांगितलं आहे की स्वतःच्या कुटुंबाची स्वतः जबाबदारी घेणं हे स्वतःचं कर्तव्य आहे. आणि जसं समाजाचं किंवा सरकारचं किंवा डॉक्टरांचं ते काम करतात, त्यामुळे स्वतःही आपण स्वतःवर संतुलन राखणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी मला वाटतं पुन्हा मनाची शांतता ही फार महत्त्वाची असते. त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा एकत्र वापर करून या अशा काळांमध्ये आपल्या मनामध्ये चांगले विचार आणून या काळातून 2020 म्हणजे 2020 मध्ये आपल्याला जिवंत राहायचं आहे. अच्छा. आणि 21 मध्ये आपण नवीन प्रकाशासह त्या नवीन वर्षाकडे बघावं असं मला वाटतं. ह्या वर्षी आपण फाईट करून आपल्याला पुढे जायचं आहे. दॅट्स ऑल वी शुड. अच्छा सर, मी ह्याच्या आपण जे उल्लेख केलेलाच आहे डॉक्टर नर्सेस, मी काही थोडासा एक जास्त उल्लेख करू इच्छितो की आपल्या दर्शकांसाठी की ह्या काळामध्ये या म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये खूप लोकांचा सहभाग आहे. मी काही एक थोडक्यात मी लोकांना सांगू इच्छितो की सर्व महानगरपालिकेचे कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, लॅबमधील कर्मचारी, सफाईगार, पॅरामेडिकल स्टाफ म्हणजे त्याच्यात फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, फार्मसिस्ट, तंत्रज्ञ, महाराष्ट्र पोलीस, आशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी, विविध स्वयंसेवी संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, त्यांचे कुटुंब आणि मुख्य म्हणजे अन्नधान्याचा तुटवडा आपल्याला जाणवल्यामुळे शेतकरी सुद्धा याच्यात अप्रत्यक्षरित्या सहभागी आहेत. आपले सीमेवर लढणारे सैनिक, BST, ST कर्मचारी, सरकारी व खाजगी रुग्णालय,
तसेच टाटा ग्रुप ज्यांनी आपल्या महानगरपालिका किंवा सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था इतके महिने केले, त्यांच्या डॉक्टरना राहण्याची त्यांनी व्यवस्था केली, त्याबद्दल त्यांचा आभार. रेल्वे कर्मचाऱ्यांचा विशेष आभार आपण असं मानू शकतो की रेल्वे जरी लोकांसाठी चालू नसली तरी ह्या काळामध्ये रेल्वेनी औषधं आणि अन्नधान्याचा पुरवठा भारतभर होत होता, त्यामुळे त्यांचे आभार. ऑल इंडिया आपलं एअर इंडियाचे कर्मचारी, इंडियन एअरलाइन्सचे कर्मचारी की ज्यांनी आपले भारतीय आहेत परदेशात, त्यांना सुखरूपपणे भारतात आणण्याची व्यवस्था केली वंदे भारत मिशनच्या माध्यमातून त्यांनी. तर ह्या सर्वांचं आपल्याला आभार मानावे लागतील, त्यांचं अभिनंदन करावं लागेल. शेवटी आपण जसं म्हटलं की मला एक हिंदी गाणं आठवतं. मी सुरुवात जशी गाण्याने केली तशी एक शेवटचं गाणं, आवाज माझा चांगला नाहीये पण मी म्हणेन की तलत महमूद आणि मोहम्मद रफी यांचं एक सुंदर गाणं आहे. चित्रपट आहे सुशीला आणि त्या पिक्चरमध्ये गाणं असं आहे, गम की अंधेरी रात में दिल को न बेकरार कर, सुबह जरूर आएगी, सुबह का इंतजार कर. हे जे आहे की आपलं नक्कीच सकाळ चांगली येणार आहे. आपण जसं म्हणाल तसं 2021 हे वर्ष आपल्यासाठी फार चांगलं स्वप्न घेऊन येणार आहे आणि आपण चांगल्या पद्धतीने राहू. मी पुन्हा एकदा आपला आभारी आहे की आपण आपला बहुमूल्य वेळ मला दिला, दर्शकांसाठी दिला आणि ह्या जो इंटरव्ह्यू आहे हा यूट्यूबवर जेव्हा अपलोड होईल त्यावेळी बऱ्याच लोकांच्या बऱ्याच शंकांचे, म्हणजे मी तर म्हणेन की 100% शंका दूर झाल्या असतील अशी मी आशा करतो. पुन्हा एकदा आपला आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.